दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गावात 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रामपंचायत अंजनेरी येथे सरपंच जिजाताई लांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यानंतर मातोश्री सोनाई माध्यमिक विद्यालयातही सरपंच लांडे यांनी ध्वजारोहण केले। ग्रामपंचायत सदस्य भास्कर बदादे यांनी प्राथमिक मराठी शाळेत ध्वजारोहण केले, तर मोहिमेवाडी शाळेत ग्रामपंचायत सदस्य गंगूताई शिन यांच्या हस्ते झेंडावंदन झाले। तसेच गाजरवाडी शाळेत ग्रामपंचायत सदस्य चिमना शिन यांनी ध्वजारोहण केले। यावेळी उपसरपंच सागर चव्हाण यांनी गावातील मराठी शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत झेंडावंदन न करण्याचा निश्चय करून ग्रामविकासाला प्रोत्साहन दिले। शाळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये देशगीत, लोकगीत आणि इतर देशभक्तीपर गीते सादर करून विद्यार्थी व ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला। या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य अनिताताई चव्हाण, रामदास बेंडकोळी, पोलीस पाटील संजय चव्हाण, सोसायटीचे चेअरमन मधुकर सोनवणे, व्हाईस चेअरमन अरुण शिंदे, माजी चेअरमन शरद चव्हाण, भाजपा नेते राजाराम चव्हाण, संघाचे व्हाईस चेअरमन दिलीपराव चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष गोविंदकाका चव्हाण तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी मिळून देशभक्तीची भावना जागृत ठेवत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला। नाशिक लोकशाही न्यूजसाठी अरुण प्रभाकर शिंदे, त्र्यंबकेश्वर।